मतदानाचा अर्थ काय, निवडणुकीचा अर्थ काय हे समजून घेतला. येत्या निवडणुकीमध्ये काय होणार हे आपण पाहिलं. आता मतदान करताना आपण काय करत असतो याचा आपण अर्थ समजून घेऊया. हिंदुस्थानचा मुकुट, हिंदुस्थानचा राजदंड, हिंदुस्थानचं तख्त, हिंदुस्थानची गादी आणि हिंदुस्थानचं सिंहासन ही 5 वर्ष दिल्लीमध्ये असतात. येत्या 15 फेब्रुवारीला मतदानाच्या कागदाच्या रूपाने भारताचं हे तख्त, हे सिंहासन, हा राजमुकुट, हा राजदंड, ही गादी ही तुमच्या हातामध्ये येणार आहे. हा मतदानाचा कागद कोरा असेल, परंतु ह्या कोऱ्या कागदावर फुली मारून हिंदुस्थानच्या इतिहासातील एक नवं पर्व, तुमच्यातील सामान्यातील सामान्य, गरीबातील गरीब, अगदी साधा लंगोटीवाला नागरिक त्या दिवशी हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एक नवं पान लिहिणार, एक नवं पर्व लिहिणार, एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार. हा कागद साधा आहे, हा कागद हलका आहे, फुलासारखा, पिसासारखा हा मतदानाचा कागद हलका असेल. याची घडी करून तुम्ही तो पेटीमध्ये टाकाल, त्याचा आवाज सुद्धा येणार नाही, परंतु त्या तुमच्या कृतीचे निनाद, पडसाद, प्रतिध्वनी हिंदुस्थानमध्ये येती 25 वर्षे घुमत राहणार आहे. घडी कागदाला घालणार नाही, घडी इतिहासाच्या नव्या प्रकरणाला आपण घालणार. फुली कागदावर मारणार नाही, हिंदुस्थानच्या इतिहासाचं नवं पान तुम्ही लिहिणार आहात. मतदान करून स्वतःच्या हाताने स्वतःचं भवितव्य, स्वतःच्या समाजाचं आणि स्वदेशाचं भवितव्य बंधूंनो तुम्ही घडविणार आहात. हा मतदानाचा अर्थ आहे. आपण निवडणुकीचा अर्थ पाहिला, मतदानाचा अर्थ पाहिला. आता या निवडणुकीमध्ये कुठले प्रश्न निर्माण झालेले आहेत हे पहा. या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अन्य काही व्यक्ती किंवा पक्ष उभे राहिले असतील किंवा राहण्याचा संभव आहे, परंतु दक्षिण रत्नागिरीमध्ये जी लढत होणार आहे, दक्षिण रत्नागिरीमध्ये जी निवडणूक होणार आहे, ती काँग्रेस आणि प्रजा समाजवादी पक्ष या 2 शक्तीमध्येच होणार आहे. आणि म्हणून मुख्यतः मी जे विश्लेषण करणार आहे ते काँग्रेसच्या राज्यकारभाराचं करणार आहे. काँग्रेसचं प्रतीक, काँग्रेसचं निवडणूक चिन्ह ही बैलांची जोडी आहे. धष्टपुष्ट आणि सुंदर असे ते बैल कागदावर आहे, परंतु काँग्रेसचं खरं चिन्ह कुठलं, काँग्रेसचं खरं प्रतीक कुठलं, काँग्रेसची खरी निशाणी कुठली हे आपण पाहूया. याकडे आपण दृष्टिक्षेप केला तर आपल्याला काय आढळून येईल. धष्टपुष्ट बैल ही काँग्रेसची खरी चिन्ह नव्हे, ही काँग्रेसची खरी निशाणी नव्हे, तर अर्धपोटी, उपाशी, ढुंगणाला लंगोटी नसलेला, डोक्यावर मुंडच नसलेला, पायात वाहना नसलेला, ज्याच्या डोळ्यात चिंता लिहिलेली आहे, ज्याच्या डोळ्यावर भीती लिहिलेली आहे, ज्याच्या पाठीवर ओझं आहे, असा सामान्य शेतकरी, हा नाडलेला, पिडलेला, गांजलेला, थकलेला, वाकलेला हा शेतकरी, हे या काँग्रेसचं खरं प्रतीक आहे, हे या काँग्रेसचं खरं चिन्ह आहे. 51,000 चौरस मैल भूभाग हा पाकिस्तानच्या आणि चीनच्या टाचेखाली आहे, हे या काँग्रेसचं खरं प्रतीक. कोणाचा 51,000 चौरस मैल? एका कुणग्यासाठी, एका तुकड्यासाठी, एका इंचासाठी या ठिकाणचा शेतकरी लढत असतो. आणि का त्याने लढू नये? पिढ्यानपिढ्या त्याच्या पूर्वजाचा घाम, पिढ्यानपिढ्या त्याच्या पूर्वजाचे अश्रू, हाडाकाडाचं पाणी त्या जमिनीमध्ये पडलेलं असतं. अशी ती त्याची जमीन असते, प्राणासारखं तो त्या जमिनीवर प्रेम करत असतो. अशी 51,000 चौरस मैल जमीन तुमची आणि आमची, काँग्रेसची नव्हे, हिंदुस्थानच्या 49 कोटी जनतेची ही जमीन आज काँग्रेसच्या दुर्बल, पडखाऊ, माघार घेणाऱ्या धोरणामुळे चीनने जिंकलेली आहे, पाकिस्तानने जिंकलेली आहे, व्यापलेली आहे. 50,000 चौरस मैलावर शत्रूचा ध्वज लागलेला आहे, शत्रूचा पाय लागलेला आहे. हे या काँग्रेसचं लक्षण, हे या काँग्रेसचं चिन्ह, हे या काँग्रेसचं प्रतीक आहे. या विरुद्ध आपल्याला मतदान करायचं आहे. 34 कोटी लोक निरक्षर आहेत, अशिक्षित आहेत, विद्येचा, सरस्वतीचा त्यांना स्पर्श नाही, हे या काँग्रेसचं दुसरं चिन्ह आहे. या देशामध्ये विद्या आणि ज्ञान ही सर्वश्रेष्ठ मानली गेली. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम य विद्यते. ज्ञानासारखं पवित्र जगात काही नाही असं आमच्या पूर्वजांनी सांगितलं. फेडुनी अविवेकाची काजळी की विवेक दीप विजळी उजळी तै योगिया दिवाळी चिरंतन असं ज्ञानदेवानी सांगितलं. विद्वत्वम च नृपत्वम च नैव तुल्यम कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्वा
आणि राजपद यांची तुलना केली तर विद्वान हा राजापेक्षा श्रेष्ठ असतो असं आपल्या पूर्वजांनी सांगितलं. का सांगितलं? राजाची किंमत, राजाचं महत्व, राजाचा मोठेपणा त्याच्या राज्यामध्ये, परंतु विद्वानाचा मोठेपणा, विद्वानाचं महात्म्य, त्याची थोरवी अवघ्या दुनियेमध्ये, साऱ्या जगामध्ये, संबंध पृथ्वी तलावर असं सांगितलं. इतका विद्येचा, इतका ज्ञानाचा महिमा, थोरवी, मोठेपणा, महात्म्य आमच्या पूर्वजांनी गायलं. त्या या विद्येला एवढं महत्व देणाऱ्या देशामध्ये 34 कोटी लोकांना ज्ञानाचा स्पर्श झाला नाही, विद्येचा स्पर्श झाला नाही. श्री कशी असते ती काढायला ते शिकले नाही. स्वराज्याच्या 20 वर्षानंतर या देशामध्ये 34 कोटी लोक निरक्षर आहेत, अशिक्षित आहेत. 1947 साली संबंध देशाची जेवढी लोकसंख्या होती तेवढे लोक आज या देशामध्ये अशिक्षित आहेत. केवढा हा अन्याय, केवढं हे पाप, केवढा हा गुन्हा. एका व्यक्तीला, एका नागरिकाला, एका माणसाला, एका गावकऱ्याला अशिक्षित ठेवणं, अज्ञानात त्याला चाचपडत ठेवणं, ही त्याचीच हानी नव्हे, हे त्याचंच नुकसान नव्हे. हा संबंध गावाचा, हा संबंध समाजाचा, हा संबंध राष्ट्राचा तोटा आहे, ही हानी आहे. सारेच जण मग आम्ही मागे राहतो. या मुलाला, गरीबातील गरीब कुळात जन्माला आलेल्या मुलाला शिक्षण मिळालं असतं, विद्या मिळाली असती, ज्ञान मिळालं असतं, तर आपण पाहिलेलं आहे की हा मुलगा एखादा गोखले झाला असता, कर्वे झाला असता, विनोबा झाला असता, आंबेडकर झाला असता, विठ्ठल रामजी शिंदे झाला असता. घराण्याचं नाव वर काढलं असतं, गावाचं काढलं असतं, कोकणचं काढलं असतं, महाराष्ट्राचं काढलं असतं, भारताचं काढलं असतं. परंतु ही मुलं विद्या नाहीत म्हणून 10व्या वर्षी मग शेण गोळा करा, कुठल्या तरी ठिकाणी जाऊन काहीतरी काम करा. आणि जसे त्याचे वडील अज्ञानात, गरीबात, दारिद्र्यात गेले, गरिबीत, दारिद्र्यात खितपत राहिले, तसाच तो बिचारा राहणार. याला जबाबदार कोण? स्वातंत्र्याच्या 20 वर्षानंतर 34 कोटी लोक या देशामध्ये अशिक्षित राहिलेत. ही या काँग्रेसचं खरं चिन्ह आहे, ही या काँग्रेसची खरी निशाणी आहे. 4.5 कोटी लोक बेकार आहेत, अन्नासाठी, नोकरीसाठी फिरत आहेत, काम द्या म्हणून सांगत आहेत, कामासाठी याचना करत आहेत, दारोदार फिरत आहेत. रोज सकाळी आमच्याकडे मुलं येतात, सांगतात साहेब चिठ्ठी द्या. काल सकाळी मी वेंगुर्ल्याला होतो, चिपकर नावाचा एक मनुष्य आला, गोव्याच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. मला सांगायला आला की मी खाणीवर शिक्षकाचं काम करत होतो, आता ती खाण बंद होत आली, मला कोणी शिक्षणाचं काम देत नाही, मी वाटेल ते काम करायला तयार आहे, मला तुम्ही चिठ्ठी द्या, मला जाऊन कुठेतरी नोकरी करायची आहे. साहेब माझ्या घरी 5 मुलं आहेत, मी यांच्या पोटाला काय घालू? मित्रांनो, येत्या निवडणुकीमध्ये इमानाने काम करणाऱ्या, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याकरता लढलेल्या या गरीब शेतकऱ्याच्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, याला सांगायचं आहे. काय सांगणार आहोत आम्ही तुला? तू बेकार राहिलास, तू उपाशी राहिलास, ही तुझी चूक नव्हे, ही चूक कोणाची आहे? या राज्यकर्त्या पक्षाची आहे. म्हणून हा चिपकर आणि या चिपकर सारखे अनंत चिपकर या देशामध्ये वणवण दारोदारी नोकरीसाठी फिरत आहे. या प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. 51,000 चौरस मैल शत्रूच्या टाचेखाली, 34 कोटी अशिक्षित, 4.5 कोटी बेकार. हेच झालं का? नाही महाराज. 27 कोटी लोक या देशामध्ये असे आहेत की जे एक वेळचं जेवण घेऊन जगत आहेत. एक नव्हे, दोन नव्हे, हिंदुस्थानमध्ये 27 कोटी जनता जेमतेम एक वेळचं जेवण घेऊन जगत असते. ही या काँग्रेसच्या राज्यकारभाराची फलश्रुती आहे, हे फळ आहे, हा परिणाम आहे. आणि म्हणून काँग्रेसचं खरं चिन्ह जर कुठलं असेल तर दुपारी फक्त जेमतेम एक घास घेऊन उदरनिर्वाह करणारी हिंदुस्थानची 27 कोटी लेकरं, हे या काँग्रेसचं प्रतीक, हे या काँग्रेसचं खरं चिन्ह आहे. बेकारी, महागाई, भूक, वशिलेबाजी, पिळणूक, गांजणूक हे या काँग्रेसचं चिन्ह आहे. आणि याच्या विरुद्ध आम्हाला मतदान करायचं आहे. हिंदुस्थानची परराष्ट्र नीती, हिंदुस्थानचं संरक्षण, हिंदुस्थानमध्ये निर्भय कारभार यावर बोलायला वेळ नाही. पण तुम्हाला माहिती आहे की आम्ही हट्ट धरला नसता, आम्ही आग्रह धरला नसता, आम्ही जीवाचं रान केलं नसतं तर मग पाकिस्तानचा पराभव झाला नसता, मग चीनला थोपून धरण्यात आलं नसतं. कारण काँग्रेस पक्षाचं धोरण हे कसं होतं? लांगुल चालनाचं होतं, पडखाऊ होतं, माघार घेणारं होतं, कचखाऊ होतं. आणि त्याऐवजी आम्ही एका जबरदस्त नीतीचा आग्रह धरला. रोज गेली 10 वर्षे लोकसभेमध्ये आम्ही हे सांगत राहिलो होतो की पाकिस्तानचा वाकडा डोळा हिंदुस्थानला लागण्यापूर्वी, पाकिस्तानचं पाऊल दिल्लीच्या दृष्टीने पडण्यापूर्वी हिंदुस्थानची फौज लाहोर चालून गेली पाहिजे, ही पहिली मागणी.
ही मागणी लोकसभेमध्ये 1955 साली एप्रिलमध्ये मी केली होती आणि त्यावेळी माझं हसं करण्यात आलं होतं, माझी थट्टा करण्यात आली होती. पुढे ही नीती अंगीकारावी लागली आणि ही नीती विजयी झाली. याबद्दल लाल बहादूर शास्त्रींना जरूर श्रेय दिलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. भारताचं दुर्दैव की हा आपला तेजस्वी नेता आम्हाला सोडून गेला, परंतु शास्त्रीच्या तोंडातून लाहोरकडे कूच झालं पाहिजे ही जी आज्ञा निघाली, ती आज्ञा घुमत होती तुमच्या अंतःकरणात. त्या आज्ञेचा मंत्र जपत होतं तुमच्या रक्तातील कण कण, आणि त्याला पहिल्यांदा लोकसभेमध्ये वाचा फोडली होती आम्ही. अन्यथा काँग्रेसचं धोरण कसं होतं? पडखाऊ होतं, कचखाऊ होतं, माघार घेणार होतं. शत्रूंनी येऊन आक्रमण करावं, आमचा पराभव करावा आणि विजय माला घेऊन आमच्या मातृभूमीच्या कपाळावर पराभवाचा कलंक फासून शत्रूंनी निघून जावं, असा आपला इतिहास होता. हा इतिहास अलेक्झांडर पासून सुरू होता. या युद्ध इतिहासाची पुनरुक्ती मोहम्मद बिन कासिम आला त्यावेळी आपण पाहिली. 711 साली मोहम्मद बिन कासिम आला, त्यानंतर बाबर आला, त्यानंतर क्लाईव्ह आला आणि त्यानंतर माओ त्से-तुंगचा लिन पियाओ आला. 2000 वर्षे हा दुर्दैवी इतिहास चालू होता. शत्रूंनी यावं, अचानक हल्ला करावा, घाला घालावा, आमचा पराभव करावा, दारातीर्थी पराक्रम करून आमच्या सैनिकांनी मरावं, परंतु विजय मात्र शत्रूला मिळावा. याचं कारण काय? शत्रू येण्याची आम्ही वाट पाहत बसलेले असायचो. शत्रूला आमच्या भूमीवर आम्ही येऊ देत होतो आणि आम्ही हा बदल मागितला. कुठला बदल मागितला? की शत्रूला आमच्या भूमीवर मुळे येता देता कामा नये. त्याच्याशी दोन हात कुठं केले पाहिजे? भारताच्या भूमीवर नव्हे, त्याला त्याच्या भूमीत गाठून त्याच्याशी दोन हात केले पाहिजेत. ही आमची संरक्षण नीती असायला पाहिजे, हे आम्ही मागत राहिलेलो होतो. आणि शेवटी या नीतीचा हिंदुस्थानमध्ये या देशामध्ये विजय झाला आणि म्हणून पाकिस्तानचा पराभव झाला. मित्रांनो, आपण परराष्ट्र नीती पाहिली, आपण आमचं सुरक्षण पाहिलं, आजच्या काँग्रेसच्या या राजकारणाचा अर्थ आपण समजून घेतला. आता मी आमच्या कोकणाकडे वळतो. मला अतिशय आनंद झाला की रामभाऊ मुंजानी देवगड पंचायतीतील, देवगड पंचक्रोशीतील तुम्हा ग्रामस्थांचे